मायसेल्फ जीवन देशमुख 12th क्लास फिजिक्सचा नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येत आहे कॅपिलरी आणि कॅपिलॅरिटी. तर सर्वात पहिलं आपल्याला कॅपिलरी म्हणजे काय हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. बघा, कॅपिलरी सिम्पली एक काय तर ती ट्यूब आहे. फक्त एक महत्त्वाचं असं आहे की ही ट्यूब कशी असेल तर ही ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्स असायला पाहिजे. दोन्ही एंडला काय असेल ओपन असेल. आफ्टर दॅट त्याचा जो डायमीटर असेल किंवा त्याला म्हणलं जातं बोर म्हणजेच काय तर होल. ठीक आहे, हे जे असेल हा व्हेरी फाईन असेल. व्हेरी फाईन याचा अर्थ असा आहे की तो खूप कमी असेल. म्हणजे त्याची जर डायमीटर पाहिली तर ते नियरली 1 मिलीमीटर असेल. किती असेल? 1 मिलीमीटर. मग कॅपिलरी काय आहे तर कॅपिलरी इज अ ट्यूब which is having very fine bore and open at both ends. याची जर आपण डायग्राम जर आपण काढली तर अशा प्रकारे सपोज हे जे आहे हे एक आपण ट्यूब घेतली. हा त्याचा वन एंड झाला आणि सपोज हा त्याचा अनदर एंड झाला. पण हे कसं असेल तर ओपन ॲट बोथ एंड्स असेल. आणि हे जे डायमीटर आहे हे डायमीटर काय असेल तर एकदम कमी असेल. नियरली किती असेल तर 1 मिलीमीटर. त्यानंतर कॅपिलॅरिटी म्हणजे काय आपल्याला याच्यामध्येच एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे कॅपिलॅरिटीचा अर्थ असा आहे की जर सपोज हे जे आहे हे कॅपिलरी आपण घेतली. ही जी आहे कॅपिलरी म्हणजे ही जी ट्यूब आहे ही आपण घेतली आणि ही जर एखाद्या लिक्विडमध्ये काय केली डीप केली. फॉर एक्झाम्पल जर सपोज हे जे एक बीकर आहे, ठीक आहे, याच्यामध्ये एक लिक्विड आहे. काय तर लिक्विड आहे फाईन. आता याच्यामध्ये ती जर कॅपिलरी काय केली तर आपण डीप केली. व्हेन कॅपिलरी इज डीप इन लिक्विड. मग मला सांगा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे लेवल आहे लिक्विड लेवल इथपर्यंत आहे ना, पण असं लक्षात येते की या कॅपिलरीच्या आतमध्ये हे जे लिक्विड आहे ना या प्लेन लेवलपेक्षा ही जी लेवल आहे याला म्हणतो मी प्लेन लेवल. या प्लेन लेवलपेक्षा एकतर वर जाते म्हणजे लिक्विडचा काय होतो राईज होतो किंवा ते जे लिक्विड आहे हे लिक्विड या प्लेन लेवलपेक्षा काय होते खाली येते किंवा त्याला म्हणतात फॉल होतो. मग काय कॅपिलॅरिटी काय आहे तर कॅपिलॅरिटी एक अशी प्रॉपर्टी आहे की व्हेन कॅपिलरी इज डीप त्याला आपण डीप केलं कशामध्ये इन लिक्विड. देन व्हॉट हॅपन्स आयदर देयर इज अ राइज ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी or fall of liquid inside the capillary याला म्हणतात कॅपिलॅरिटी. म्हणजे बाहेरची जी लेवल आहे या लेवलपेक्षा कॅपिलॅरिटीच्या आतमधलं जे लिक्विड आहे तर त्याचा राईज झालेला असतो किंवा फॉल झालेला असतो याला म्हटलं जातं कॅपिलॅरिटी. आता जर आपण कॅपिलॅरिटीचे काही एक्झाम्पल्स पाहिले डे टू डे लाईफ मध्ये जर आपल्याला कॅपिलॅरिटीचे काय पाहायचे असेल एक्झाम्पल पाहायचे असेल तर एखादा आपण लॅम्प, आता पहिले रॉकेलची लॅम्प वगैरे वापरल्या जायचे, आता वापरल्या जात नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये लॅम्पमध्ये बघा काय असायचं की अशी इथे आपल्याला एक फ्लेम दिसायची आणि याच्यामध्ये एक असा कापड असायचा, क्लॉथ असायचा आणि याच्यामध्ये काय असायचं तर इथे रॉकेल असेल, घासलेट असेल, बरोबर. मग आता काय कर हा जो क्लॉथ आहे ना हा क्लॉथ काय करायचा रॉकेलला ऍब्झॉर्ब करायचा आणि बरोबर हे रॉकेल वर न्यायचा म्हणजे त्याला राईज करायचा. काय करायचा? राईज करायचा. याला म्हटलं जातं की ऑइल रायझेस इन द वीक ऑफ द लॅम्प. लॅम्पमध्ये हा जो कापड आहे वीक आहे हा काय करतो तर जे ऑइल आहे ऑइलला वर ओढतो. जसं आपण आता देवाजवळ दिवा लावतो त्याच्यामध्ये वात आहे ना, वात म्हणजे काय कॉटन आहे, क्लॉथच आहे, बरोबर. तो कॉटन त्या ऑइलला काय करतो ऍब्झॉर्ब करतो आणि ऑइलला वर नेतो, बरोबर. आणि इथे काय मिळते आपल्याला फेम मिळते. त्यानंतर आपण जर सपोज एखादा स्टोन पाहिला, एखादा काय असेल स्टोन असेल, ठीक आहे, या स्टोनला काही ठिकाणी काय असतं भेगा पडलेल्या असतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये
याच्यामध्ये कुठतरी काय असतं, वॉटर असतं. कुठतरी काय असतं, वॉटर असतं. ह्या ज्या भेगा पडलेल्या असतात याला म्हटलं जातं क्रिव्हायसेस. याला म्हटलं जातं क्रिव्हायस. आणि कशामध्ये, स्टोन मध्ये. क्रिव्हायसेस इन द स्टोन्स. क्रिव्हायसेस इन द स्टोन्स. ठीक आहे. मग काय होते तर जे वॉटर आहे, वॉटर रायझेस इन द क्रिव्हायसेस प्रेझेंट इन द स्टोन्स. हे सुद्धा एक्झाम्पल आहे कॅपिलॅरिटीचा. राईज ऑफ लिक्विड, राईज ऑफ वॉटर इन द क्रिव्हायसेस प्रेझेंट इन द रॉक. त्यानंतर तुम्ही जेव्हा 9th किंवा 10th क्लासमध्ये सुद्धा प्लांट्स, झायलेम, फ्लोएम हे सर्व पाहिलं असेल. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा ट्रीज जे आहे, ट्रीचे जे रूट्स आहे, हे रूट्स वॉटर ऍब्झॉर्ब करतात. बरोबर आहे का. वॉट सॅप अँड वॉटर. बघा मी एक वर्ड वापरतोय इथे, एक वर्ड जो वापरतोय तो वापरतोय सॅप अँड वॉटर. सॅप सुद्धा काय तर एक फ्लुइड आहे, एक काय तर फ्लुइड आहे प्रेझेंट इन द ट्रीज. मग ट्रीचे जे रूट्स आहे, हे रूट्स काय करतात तर सॅप अँड वॉटर. सॅप इज अ फ्लुइड, ओके, विच फ्लोज इन द trees. This sap and water is absorbed by the roots of the plant and is taken to the top of the plant. म्हणजे काय झालं की शेवटी सॅप हे फ्लुइड आणि वॉटर जे ते काय झालं, राईट झालं. इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द कॅपिलॅरिटी. सपोज आता मला वाटत आहे की हा जो ग्रीन पेन आहे, या ग्रीन पेनला इथे इंक जास्त लागलेली आहे. बरोबर आहे का. ती खाली साईड राहते. मी काय करेल, एक क्लॉथ घेईल आणि त्याला असं या ठिकाणी त्याला टच करेल. काय झालं, इथे जे एक्स्ट्रा इंक होती दॅट इज ॲब्झॉर्ब बाय द क्लॉथ. इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द कॅपिलॅरिटी. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॅपिलरी अँड कॅपिलॅरिटी. कॅपिलरी म्हणजे एक ट्यूब आहे, तर कॅपिलॅरिटी म्हणजे ती ट्यूब जेव्हा आपण लिक्विडमध्ये टाकतो त्या लिक्विडचा कॅपिलरीच्या आतमध्ये एक तर राईज होतो किंवा फॉल होतो. राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलॅरिटी when that capillary is deep inside the liquid. Okay, and these are the some example in day to day life which are related with the capillarity. आता बघा कॅपिलॅरिटी मध्ये काय म्हटलं आपण, एक तर राईज ऑफ लिक्विड होते. काय होते, राईज ऑफ लिक्विड होते, किंवा काय होते, फॉल ऑफ लिक्विड होते. कशामध्ये ते, इनसाइड द कॅपिलरी. आणि केव्हा होते, व्हेन इट इज डीप इनसाइड द लिक्विड. मग आता जे लिक्विड आहे, हे जे लिक्विड आहे ना, हे लिक्विड कसे राहू शकतात बघा. राईज केव्हा होईल आणि फॉल केव्हा होईल. राईज अशाच वेळेस होईल की जेव्हा ती कॅपिलरी अशा लिक्विडमध्ये डीप केलेली आहे की दोज लिक्विड विच partially or completely weights the solid surface. ठीक आहे, ते बघू आपण. त्यानंतर फॉल ऑफ लिक्विड कोणत्या ठिकाणी होईल तर ते अशा ठिकाणी होईल फॉर दोज लिक्विड विच डज नॉट वेट. ओके, डज नॉट वेट द लिक्विड सरफेस. सर्वात महत्वाचं बघा. आता जेव्हा आपण राईजचा कन्सेप्ट घेतो, राईज ऑफ लिक्विड होत असेल तेव्हा जेव्हा अशा लिक्विडसाठी जे की पार्शियली किंवा कम्प्लिटली काय करतात, सॉलिडला वेट करतात. पार्शियली और कम्प्लिटली. जसं आपण वॉटर असेल किंवा केरोसिनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. वॉटर किंवा केरोसिनचं आताच पाहिलं आपण लॅबमध्ये. ऑइल असेल, केरोसिन असेल, काय होतं, वर ओढलं जातं ना, म्हणजे काय होते, राईज होते. म्हणजे याचा अर्थ केरोसिन सुद्धा एक असं लिक्विड आहे की जे पार्शियली किंवा कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. ओके, फॉल ऑफ लिक्विड होते. काय होते, फॉल ऑफ लिक्विड होते. कोणत्या, मग फॉल केव्हा होईल तर जेव्हा आपण कॅपिलरी अशा लिक्विडमध्ये टाकू की जे लिक्विड डज नॉट वेट द लिक्विड सरफेस. ठीक आहे. याच्या आता मी डायग्राम काढतो, त्या डायग्राम काढला की तुम्हाला समजेल. या ठिकाणी बघा, सपोज आपण एक काय घेतलेलं आहे, बीकर घेतलेलं आहे. काय बीकर आहे किंवा एक पॉट घेतलेला आहे. याच्यामध्ये सपोज आपण लिक्विड घेतलं. ठीक आहे, लिक्विड घेतलं आणि असं लिक्विड घेतलं की जे डज नॉट वेट, लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड. ओके, डज नॉट वेट. मग असं जर लिक्विड आहे तर अशा लिक्विडचं एक्झाम्पल कोणतं घेऊ शकतो आपण, मर्क्युरी. बरोबर ना, याच्या अगोदर आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ठीक आहे, आपण घेऊ की मर्क्युरी. आणि डज नॉट वेट म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ही डायग्राम आली पाहिजे अशा प्रकारची. बघा ना, डज नॉट वेट द सॉलिड सरफेस. आणि अशा वेळेस जेव्हा आपण डज नॉट वेट म्हणतो त्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये आपण ज्या डायग्राम काढलेल्या आहे, ज्या बीकर मध्ये
बिकाचे किंवा मग त्याचा अर्थ की या ठिकाणी डज नॉट वेट म्हणजे हा पोर्शन असा खाली जातो आणि इकडे आपल्याला खाली जातो बरं. इथे वेट करते का सॉलिडला नाही, ज्या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी ते लिक्विड थोडंसं खाली जाते. कुठे जाते? खाली. मग ते जर आपल्याला इथे दाखवायचं असेल तर या ठिकाणी असं दाखवावं लागेल बरोबर आहे ना, अशा प्रकारचं दाखवावं लागेल आणि इथे सुद्धा अशा प्रकारचं दाखवावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आता आपण काय करू, कॅपिलरी. याच्यामध्ये काय टाकू आपण? कॅपिलरी टाकू. ठीक आहे. मग आता या ठिकाणी इन्सर्ट केली, डीप केली. काय केली आपण? कॅपिलरी काय केली? डीप केली. आणि ज्या ठिकाणी आता पुन्हा इथे लिक्विड सॉलिड कॉन्टॅक्ट झाला, हे लिक्विड आहे, लिक्विडची वरची लेवल अप्पर लेवल, कॅपिलरी आहे, ट्यूब आहे, इथे लिक्विड आणि सॉलिडचा काय झाला? कॉन्टॅक्ट झाला. तर या ठिकाणी सुद्धा डज नॉट वेट द सॉलिड आणि इथे सुद्धा डज नॉट वेट साठी असं आपल्याला पार्ट काढावा लागेल. आता हा जो कर्व आहे वरतून जर पाहिला, वरच्या साईडने जर पाहिला तर इथे कर्व आउटवर्ड आहे. म्हणजे मला सांगा इथे आपल्याला कोणत्या प्रकारचे मिनिस्कस मिळत आहे? कॉन्व्हेक्स. काय मिळतं आपल्याला? कॉन्व्हेक्स मिनिस्कस मिळत आहे. आपण अगोदरच्या 2-3 व्हिडिओमध्ये कव्हर सुद्धा केलेला आहे. कॉन्व्हेक्स मिनिस्कस या ठिकाणी मिळत आहे. ठीक आहे. इथे सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा. आता सपोज आपण 4 पॉईंट कन्सिडर करू. लक्षात घ्या. एक पॉईंट घेऊ आपण ए, ठीक आहे. एक पॉईंट घेऊ आपण बी, ठीक आहे. ए आणि बी दोन्ही कशा आहेत? इनसाइड द कॅपिलरी ट्यूब आहे. इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. आणि महत्वाचं म्हणजे इथे सुद्धा हे जे कॅपिलरी आहे ना, याच्या आतमध्ये सुद्धा लिक्विड जाईल, मर्क्युरी जाईल आणि इथे सुद्धा अशा प्रकारचा एक सरफेस तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारचा ए बी. दुसरा पॉईंट घेऊ आपण इकडे आउटसाइड द कॅपिलरी सी आणि डी. महत्वाचं म्हणजे ए आणि सी आर ॲट द सेम लेवल, बी अँड डी आर ऑल्सो ॲट द सेम लेवल. हे एक इनिशियल डायग्राम. आता बघा इथे महत्वाचं म्हणजे जर आपण ऑब्झर्व केलं तर ए आणि बी, सी आणि डी आणि त्यात हे जे कॅपिलरी आहे हे कॅपिलरी एकदम फाईन बोर आहे. काय तर फाईन बोर आहे. या ठिकाणी ऍक्च्युली कॅपिलरीच्या आतमध्ये हा जो सरफेस आहे एकदम फाईन बोर आहे. तर इथे तर आपल्याला ऍक्च्युली असा डायरेक्टच सरफेसच दिसून जाईल. कोणता सरफेस दिसून जाईल? कॉन्व्हेक्स. आउटसाइड जर पाहिलं हा कॉन्व्हेक्स आहे. ऍट द सेम टाइम मला सांगा मग ए जर कॉन्व्हेक्स साईडला असेल तर बी हा कॉन्केव्ह साईडला आहे. बी हा कोणत्या साईडला आहे? कॉन्केव्ह साईडला आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी ए आणि बी, ए इज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब, बी इज ऑल्सो इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. A is above the liquid level, B is below the liquid level. Okay, this B and D is outside the capillary, but B and D are at the same level. A and C are above this liquid surface, but both are above the liquid level. See, now we have to apply the concept of pressure. Okay. आपण याच्या अगोदरच्या याच्यामध्ये एक नक्कीच पाहिला की प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन द कॉन्व्हेक्स साइड. बरोबर ना. एक याच्या अगोदरचे 1-2 व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे इनसाइड आउटसाइड. बरोबर आहे. प्रेशर त्यामध्ये ड्रॉप फॉर्मेशन कसं होते त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं. एक्सेस प्रेशरचा कन्सेप्ट पाहिला. प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन द कॉन्व्हेक्स साइड. मग मला सांगा तुम्ही जर ए आणि बीचा विचार केला तर कॉन्केव्ह साइडला कोणता आहे? बी आहे ना. बी आहे. मग आपण नक्कीच असं लिहू शकतो ना, पीबी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट ए. ओके. नंबर 1 पॉईंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. देन ए आणि सी आर ॲट द सेम लेवल बट आउटसाइड द लिक्विड. मग ए आणि सी बाहेर आहे, लिक्विडच्या अबोव आहे. याचा अर्थ ए आणि सी वर जे प्रेशर आहे ते हवेचा इच्छा म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि ए आणि सी वरचं प्रेशर इक्वल असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? तर इक्वल असायला पाहिजे. कशावरचं? ए आणि सी वरचं. पी ए बघा मी काय लिहितो, प्रेशर ॲट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट सी बिकॉज बोथ द प्रेशर आर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कशा आहे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कोणतं? ए आणि पी ए इज इक्वल टू PC. Then now here it was like a chord area here. So A and B there was a difference in pressure, but now C and D are here at the both sides of the plane surface.
plane surface, both sides of the plane surface. So we can say PC is equal to PD. PC is equal to pressure at C is equal to pressure at D. Why? Because these 2 points C and D, there is no pressure difference because here it is not the curved surface. PC is pressure at C is equal to pressure at D because both are at the two sides of the plane surface. Two sides of the plane surface. See now, PA is equal to PC, but PC is equal to PD. PA चं प्रेशर PC इतकं आहे आणि PC चं PD इतकं आहे. मग मला सांगा याच्यावरून असं लिहिता येईल ना आपल्याला, PA is equal to PC is equal to PD. Pressure at A is equal to pressure at C is equal to pressure at D. मग आता A चं प्रेशर, C चं प्रेशर आणि D चं प्रेशर कसं आहे तर इक्वल आहे. कसं आहे? इक्वल आहे. मग आता याच्यामध्ये बघा आपण काय PB आणि PA नेहमी आता पुढे सुद्धा एक मी पॉईंट घेणार आहे. हा जेमतेम आपण अशा लिक्विड साठी घेतला की जे काय करतात, डज नॉट वेट द सॉलिड. आणि एक्झाम्पल काय घेतलेला आहे, मर्क्युरी घेतलाय. नेहमी तुम्हाला PD आणि PB चं प्रेशर हे फायनल स्टेप असेल की याची कंपॅरिझन करावी लागेल PD आणि PB. आता बघा या ठिकाणी PB is greater than PA, PB is greater than PA, PB is greater than PA, but PA is equal to PD, PA is equal to PD. मग मी जर असं लिहिलं तर PB is greater than PD, PB is greater than PD. आता बघा PB चं प्रेशर कसं आहे तर ग्रेटर आहे कोणापेक्षा, PB चं प्रेशर जे आहे ते काय आहे तर ग्रेटर आहे कोणापेक्षा, PD. पण आता जर ऑब्झर्व केला आपण की B and D are at the same level, पण येथे PB वरचं प्रेशर कसं आहे तर जास्त आहे. नेहमी शेवटची स्टेप हेच असेल, D आणि B ची कंपॅरिझन करावी लागेल. PB प्रेशर ॲट B इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट D. मग इथचं प्रेशर काय आलं तर जास्त आलं. बट B and D are at the same level. मग काय केलं जातं की येथे प्रेशर मेंटेन करण्यासाठी, येथे प्रेशर सारखं काय होते तर आता PB वरचं प्रेशर आहे म्हणजे ऍक्च्युअली याच्यावरती जो कॉलम तयार झालेला लिक्विडचा जो कॉलम तयार झालेला आहे या लिक्विड कॉलमने एक्झर्ट केलेला प्रेशर आहे आणि PB वरचं काय जास्त आहे. पण B आणि D जर एका इक्वल लेवलला असेल तर इथं दोन्ही ठिकाणी प्रेशर काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. म्हणून काय होते इथं जे लिक्विड आहे हे लिक्विड थोडंसं खाली येऊन जातं. खाली आल्याने म्हणजे काय झाल्याने फॉल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. तर काय होईल, इथची जी कॉलम आहे, इथचा जो कॉलम आहे लिक्विडचा त्याची हाईट कमी होऊन जाईल. हाईट कमी झाला म्हणजे आपल्याला माहित आहे की प्रेशर इज इक्वल टू रो जी एच आणि हा जो एच आहे हा जो हाईट कॉलम ऑफ द हाईट आहे ते जर कमी झाले तर नक्की प्रेशर सुद्धा कमी होऊन जाईल. मग काय होते, टू मेंटेन द प्रेशर दिस लिक्विड इनसाइड द कॅपिलरी, height of the mercury column inside the capillary gets decreased so that pressure at B is equal to pressure at D. So to maintain the pressure at B and D mercury inside the capillary gets rush out of the कॅपिलरी रश आउट होते म्हणजे इथून काय ते बाहेर निघते. आणि मग काय होते तर या ठिकाणी काय होते तर या ठिकाणी बघा आता मी थोडंसं फॉल ऑफ लिक्विड दाखवतो. जर बाहेरची लेवल जर वरती असेल तर इथची लेवल फक्त इतकी येऊन जाते म्हणजे काय झाला तर फॉल ऑफ लिक्विड झाला कारण की इथे प्रेशर जास्त होतं. पण B आणि D जर सेम लेवलला असेल तर हे प्रेशर मेंटेन झालं पाहिजे, इक्वल प्रेशर मेंटेन झालं पाहिजे. मग वरचा जो लिक्विड कॉलम आहे याची हाईट आपोआप कमी होते. मर्क्युरी इनसाइड द कॅपिलरी रश आउट म्हणजे बाहेर निघते म्हणजे पॉट मध्ये येते. रश आउट ऑफ द कॅपिलरी टू मेंटेन द प्रेशर. हे आहे फॉल ऑफ द लिक्विडचं रिझन. आता आपल्याला पाहायचं आहे राईज ऑफ द लिक्विड. याच्यासाठी सुद्धा आपण काय करू, पहिले डायग्राम करू. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण एका घेतलेला सपोज पॉट घेतलेला आहे, एक बीकर घेतलेला बरोबर आहे का. याच्यामध्ये पण लिक्विड कोणतं घ्यायचं आपल्याला, लिक्विड असं घ्यायचं आहे की जे पार्शियली और कम्प्लिटली वेट करते कोणाला सॉलिडला. जेव्हा मी पार्शियली किंवा कम्प्लिटली वेट म्हणतोय तेव्हा आपल्या डोक्यात अशी डायग्राम यायला पाहिजे ना.
इकडे हे जे आहे हा सॉलिड सरफेस आहे, लिक्विड काय झालं इथे स्प्रेड झाला म्हणजे काय झालं वेट केलं कोणाला वेट केलेला या सॉलिड सरफेसला, कोणाला सॉलिड सरफेसला. सो हिअर वी आर कन्सिडरिंग द केस वेअर लिक्विड partially or completely वेट इज द सॉलिड. आणि असं एक्झाम्पल घेत असताना आपण विचार करू शकतो केरोसिन या लिक्विडचा, केरोसिनचा विचार करू शकतो, आपण विचार करू शकतो वॉटर या लिक्विडचा, वॉटरचा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण वॉटर घेतलेला आहे आणि वॉटरची लेवल सपोज अशी काहीतरी आलेली आहे. ठीक आहे. आता मला सांगा वॉटरचा कॉन्टॅक्ट सॉलिड आहे. हिअर इट इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द लिक्विड अँड द सॉलिड. व्हॉट हॅपन्स व्हेन वॉटर comes in contact with the solid surface, there is some rise of the liquid. ओके. काय होतं राईज होते किंवा जसं आपण इथे म्हटलं होतं की एक कॉन्व्हेक्स मिस्कस तयार होते, तर या ठिकाणी कॉन्केव होते. कॉन्केव कशा प्रकारे होते तर येथे जे लिक्विड आहे हे लिक्विड काय करत आहे कम्प्लिटली वेट करत आहे ना, तर या सॉलिडला वेट करण्यासाठी इथचं जे लिक्विड आहे हे लिक्विड असं वर जाते, याला समजलेलं आपण काय म्हटलेलं वेट करणे कोणाला सॉलिड सरफेसला. त्याचप्रमाणे इथे सुद्धा असंच होईल की इथचं जे लिक्विड आहे हे लिक्विड असं वर जाईल आणि या ठिकाणी सुद्धा काय जाईल वर जाईल. मग आता मला सांगा वरून जर पाहिलं तर हा जो भाग आहे हा भाग कसा कर्व इनवर्ड आहे ना, काय कर्व इनवर्ड आहे. मग आपण याला काय म्हणतो, आपण याला म्हणायला पाहिजे कॉन्केव मिनिस्कस. काय म्हणायला पाहिजे आपण याला कॉन्केव मिनिस्कस म्हणायला पाहिजे, बिकॉज इट इज द कर्व इनसाइड व्हेन वी सी फ्रॉम द अप्पर सरफेस. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये या लिक्विड मध्ये डीप करायचे काय तर कॅपिलरी ट्यूब, काय डीप करायचे कॅपिलरी ट्यूब. मग या ठिकाणी अशा प्रकारे आपण कॅपिलरी ट्यूब, ठीक आहे, लीडचा हा पार्ट काढून टाकतो. या ठिकाणी आपण कॅपिलरी ट्यूब काय केली डीप केली कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे. व्हेरी फाईन बॉल, बरोबर आहे. त्याची डायमीटर काय असेल एकदम कमी असेल. मग आता अगेन काय झालं बघा या ठिकाणी सुद्धा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे बिटवीन दिस लिक्विड अँड सॉलिड. येथे सुद्धा असा अप्पर काय व्हायला पाहिजे अप्पर कॉन्केव सरफेस, म्हणजे अप्पर साईडने पाहिजे कॉन्केव सरफेस आणि या ठिकाणी सुद्धा तयार व्हायला पाहिजे कॉन्केव सरफेस. फाईन. तर याच्या आतमध्ये सुद्धा काय होत आहे तर आता लिक्विड याच्या आतमध्ये सुद्धा जाईल. दिस लिक्विड विल कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस कॅपिलरी ट्यूब. लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड. So here also there will be a formation of the concave meniscus. Concave meniscus येथे सुद्धा काय व्हायला पाहिजे त्यावर लिक्विड जर असं असेल तर येथे सुद्धा असा एक अप्पर पार्ट असं काय व्हायला पाहिजे तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता अजून अगेन वी विल कन्सिडर 4 पॉइंट्स A B C D. ठीक आहे. सपोज हा जो पॉइंट आहे हा पॉइंट A आहे, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट काय आहे तर B पॉइंट आहे. देन दिस इज द C पॉइंट अँड दिस इज द डी पॉइंट. ओके. बघा या ठिकाणी सुद्धा आपण पहिले विचार केला होता एचा आणि बीचा. एक महत्वाचं आहे ते म्हणजे प्रेशर ऍट द कॉन्केव साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन द कॉन्व्हेक्स साइड. येथे कॉन्केव कोणता होता कॉन्केव पार्ट हा आतमधला होता. आता या ठिकाणी बघा जर तुम्ही याला हा जो आहे वरून जर पाहिला तर हा कर्व इनवर्ड आहे म्हणजे हा कॉन्केव आहे, हा काय कॉन्केव आहे. मग हा जर कॉन्केव असेल तर हा जो बी आहे बी कोणत्या साईडला असायला पाहिजे कॉन्व्हेक्स साईडला असायला पाहिजे. कोणत्या साईडला असायला पाहिजे कॉन्व्हेक्स साईडला असायला पाहिजे. मग या ठिकाणी बघा प्रेशर ऍट द कॉन्केव साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन द कॉन्व्हेक्स साइड. प्रेशर ऍट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट बी. प्रेशर ऍट ए पहिली इथून सुरुवात करायची कॅपिलरीच्या आतमध्ये. आता एबीसीडी पॉइंट कसं घेतलेलं आहे तुम्हाला माहित आहे. ए बी आर इनसाइड द कॅपिलरी बट ए इज अबोव द लिक्विड सरफेस, बी इज बिलो द लिक्विड सरफेस, सी अँड डी आर आउटसाइड द कॅपिलरी. अगेन सी इज अबोव द लिक्विड सरफेस, डी इज अबोव द D is below the liquid surface. A and C are at the same level. D and B are at the same level. Pressure at A is greater than pressure at B. Okay. त्यानंतर A चा आणि C चा विचार करायला जे की दोन्ही पॉइंट कुठे आहेत ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. सो वी कॅन राईट PA is equal to PC. Pressure at A is equal to pressure at C because both points are in the atmosphere. So there will be a atmospheric pressure at both the points A and C. Again, now consider this C and D. Consider this C and D. Consider this C and D. C is above, D is below the plane surface. Here it is the plane surface. आता
ए आणि बीच्या बाबतीत असं म्हटलं होतं की ठीक आहे, ए हा कॉन्केव्ह साईडला, बी हा कॉन्व्हेक्स साईडला आहे. कॉन्केव्ह साईडचं प्रेशर काय असेल जास्त, पण इथे काय तर प्लेन सरफेस आहे, इथे काय तर प्लेन सरफेस आहे. मग प्लेन सरफेस असेल तर प्लेन सरफेसच्या दोन्ही पॉइंटला, दोन्ही बाजूला प्रेशर सारखं असेल. सो पी सी इज इक्वल टू पी डी. द रिझन इज दॅट सी अँड डी आर ऑन द बोथ साइड्स ऑफ द प्लेन सरफेस. तसंच आपण इथे लिहिलेलं आहे पी सी इज इक्वल टू पी डी बिकॉज सी अँड डी आर ऑन द बोथ साइड्स ऑफ द प्लेन सरफेस. देयर इज नो प्रेशर डिफरन्स. ठीक आहे, पी सी इज इक्वल टू पी डी. मग आता मला सांगा, हे जे पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी डी. इट मीन्स दॅट पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी डी. बरोबर आहे. मग आता या याच्यामध्ये पी ए आणि पी ए इज ग्रेटर दॅन पी बी ना. मग तुम्हाला मी सांगितलं की मग सर्वात शेवटच्या स्टेपमध्ये कंपॅरिझन करायची डी ची आणि बी ची. कंपॅरिझन करायची डी ची आणि बी ची कंपॅरिझन करताना काय करायचं बघा. आता पी ए इज ग्रेटर दॅन पी बी ना. पी ए हा पी बी चा ऍज इट इज ठेवायचा, फक्त पी ए च्या ऐवजी पी डी ठेवायचा. मग या इक्वेशन मध्ये आपण असं लिहू शकतो पी डी इज ग्रेटर पी डी बघा, याला आपण रिप्लेस केलं, पी ए ला रिप्लेस केलं पी डी ने. पी डी इज ग्रेटर दॅन पी बी. मग काय झालं, प्रेशर ऍट डी काय झालं, जास्त झालं. प्रेशर ऍट डी काय झालं, जास्त झालं कशापेक्षा, पीबी पेक्षा. मग दुसरा तर पॉईंट असा आहे की डी अँड बी आर ऍट द सेम लेवल. परंतु काय झालं, ऍट द सेम लेवल आहे, पण डी वरचं प्रेशर काय आलं, जास्त आलं. तर मग मला सांगा, याच्यासाठी टू मेंटेन द प्रेशर एक इक्वल प्रेशर मेंटेन करण्यासाठी बी वरचं जास्त आहे, बी वरचं कमी आहे. मग इथचं प्रेशर काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. बी वरचं प्रेशर वाढलं पाहिजे, डी वर जास्त आहे, बी वर कमी आहे. बी वरचं प्रेशर वाढलं पाहिजे. मग हे वाढण्यासाठी काय झालं पाहिजे, तर इथचा जो लिक्विड कॉलम आहे, तो जर लिक्विड कॉलमची हाईट वाढली म्हणजे प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. हा जर एच वाढला, एच म्हणजे हाईट ऑफ द लिक्विड कॉलम इनसाइड द कॅपिलरी काय झाली, इन्क्रीज झाली. मग हे काय होते, आतमधलं जे लिक्विड आहे ना, हे लिक्विड काय होते, राईज होते आणि या ठिकाणी अशा प्रकारचा सरफेस मिळतो. आणि हे लिक्विड काय झालं, राईज झालं. हे राईज किती झालं, त्या प्लेन सरफेस पासून इतकं, यालाच खरं तर एच म्हटलं जातं. यालाच म्हणलं जातं एच काय तर राईज. एच मे बी राईज ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. एच मे बी fall of the liquid inside the capillary. ज्यावेळेस आपण कॅपिलॅरिटीच्या प्रॉब्लेम मध्ये एच हा राईज ऑर फॉल असेल. ओके, प्रेशरच्या इक्वेशन मध्ये एच काय असेल तर हाईट ऑफ द लिक्विड कॉलम असेल. ओके, मग डी आणि बी काय झालं, ऍट द सेम लेवल झालं. टू मेंटेन द प्रेशर काय करावं लागेल, तर बी वरचं जे लिक्विड आहे, लिक्विड अबोव पॉइंट बी रायझेस कुठपर्यंत राईज होईल, सो दॅट the pressure at B becomes equal to the pressure at V. This is the reason why there is a rise of the liquid when capillary tube is deep inside the liquid which partially or completely wets the solid surface. असा हा कन्सेप्ट आहे कॅपिलरी आणि कॅपिलॅरिटीचा. कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय, तर कॅपिलरी ट्यूब इज अ ट्यूब having very fine bore but open at both the ends. आणि कॅपिलॅरिटी काय आहे, तर when this capillary tube is deep inside the liquid, there is a fall of liquid or rise of liquid inside the capillary tube. Rise is when capillary tube is deep inside the liquid which partially or completely wets the solid. There is a fall of liquid inside the capillary tube when capillary tube is deep inside the liquid which does not wet. सिंपल लक्षात ठेवायचं, राईज होत असताना केरोसिन, लॅम्पचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की जे केरोसिन आहे, हे केरोसिन वरवर जात राहते. आपण देवाजवळ दिवा लावतो, त्यामध्ये आपण जेव्हा वात टाकतो, ते जे वात आहे त्याच्यातून तेल बरोबर वरवर येत राहते. बरोबर, काय झाला, राईज ऑफ द लिक्विड. आणि तो लिक्विड असा आकार घेतो. बरोबर आहे ना, म्हणजे काय झाला, राईज झाला. जो कर्व तयार होत आहे, वरून जर पाहते इनसाइड आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची आहे, तर कॉन्केव्ह आहे. हे सर्व एक्सप्लेन करण्यासाठी सर्वात पहिल्या स्टेप्स राहतील तुम्हाला ए
एबीचं कंपॅरिझन करावं लागेल, कॉन्टो साईड ज्या बाजूला आहे ते प्रेशर जास्त घ्यायचं. त्यानंतर एसीची कंपॅरिझन करावं लागेल. त्यानंतर सीडीचं प्रेशर इक्वल घ्यावं लागेल. हे प्लेन सरफेसला आहे आणि त्यामध्ये सर्वात सुरुवातीला जे लिहिलेलं असेल हे स्टेप, या स्टेपमध्ये असं काहीतरी लिहायचं की जेणेकरून त्याचे काय आला पाहिजे, डी आला पाहिजे. आपोआप तुमचं एक्सप्लेनेशन कम्प्लीट होऊन जातं कॅपिलरी आणि कॅपिलॅरिटी ट्यूबचं. आय होप हा पॉईंट तुम्हाला चांगला समजला असेल.